नमस्कार, माधुरी किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीच्या। पुऱ्यांना लागलेलं साहित्य मी इथे लाल भोपळा उकडून घेतला आहे पाव किलो आणि तांदळाचं पीठ 4 चमचे, हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे, तीळ, ओवा, धने पावडर, जिरा पावडर, मीठ आणि गव्हाचं पीठ। प्रथम आपण हा भोपळा आहे ना उकडलेला चांगला स्मॅश करून घ्यायचा। आता स्मॅश झाल्यावर आपण याच्यात एक एक वस्तू टाकून घेऊया। मी तांदळाचं पीठ घालते, हळद घालून घ्या आणि हे हिरव्या मिरचीची चटणी करून घेतली आहे मी। कोणाला आवडत असेल त्यांनी लाल तिखट टाकलं तरी चालतं। मी हिरव्या मिरचीची चटणी आणि तीळ टाकायचे, ओवा, धने पावडर अर्धा चमचा टाकायचे आपल्या अंदाजाने, जिरा पावडर आणि आता मीठ हे आपल्या अंदाजाने घ्यायचं। आणि हे सगळं एकत्र करायचं आणि ह्यात जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार, जेवढं बसणार तेवढं मी घालणार आणि मळून घेणार, घट्ट मळायचं पीठ। आता आपला छान गोळा होत आला। आता मी याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते आणि परत छान मळून घ्यायचं तेल लावून आणि गोळा करून अर्धा तास झाकून ठेवायचा। आता आपला छान गोळा तयार झाला आहे। आता हा अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं, नंतर गोळ्या करून पुऱ्या करायला घ्यायच्या। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि तेलाचा हात लावून लाटून घ्यायचं, पीठ नाही लावायचं। हलक्या हाताने लाटून घ्यायचे, जास्त जोर नाही द्यायचा। तळताना थोड्या लालसर तळायच्या। आपण पाणी वापरलं नाही या पुऱ्यांमध्ये, त्यामुळे या 2-3 दिवस सहज टिकतात। स्नॅक्स म्हणून आपण वापरू शकतो। असे ह्या कलरवर तळायच्या। अशा आपल्या ह्या लाल भोपळ्याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनून तयार झाल्या आहेत। तुम्ही पण करून घरी बघू शकता। 2-3 दिवस टिकतात ह्या, पाण्याचा वापर नाही करायचा अजिबात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।